विरोधी कृती समिती स्थापन केली आणि 9 ऑगस्ट 2026 रोजी आपण जे काही महामोर्चा उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आयोजित केला आहे. आपला जो वाद आहे तो असा पर्टिक्युलर पुन्हा जातीसोबत नाही. आपला जो वाद आहे तो इथल्या सरकारसोबत आहे. या सरकारनं अगोदर OBC मराठा भांडण लावलं, हिंदू मुस्लिम आजकाल भांडण लावले. आज हा बौद्ध समाज यांच्या बाजूनं कधीच थांबलेला नाही. RSS आणि भाजपच्या बाजूनं तो कुठेही मतदान करत, पण त्या विचारधाराला मतदान करत नाही, जी विचारधारा पूर्वीपासूनच आपल्या विरोधात राहिलेली आहे, मनुस्मृतीपासून. आणि तीच मनुस्मृती याला इथं प्रस्थापित करायची आणि या संविधानाचा पराजय करायचा. आज लोकशाहीमध्ये जनतेची ताकद काय आहे हे आपण काल सर्वांनी पाहिलेलं आहे. मग हे जनतेचा विजय आणि सर्वसामान्यांचे प्रश्न आपण लोकशाहीच्या माध्यमातून दूर करू शकतो. यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी इथं संविधान देत असताना लोकशाही प्रस्थापित केलेली आहे. आणि आज ही लोकशाही त्यांना मजबूत ठेवण्यासाठी, वन साईड मतदान मिळवण्यासाठी मातंग समाजातील काही लोकांना भडकावून त्यांनी हे 59 जातीमध्ये जे काही विद्रुपीकरण करण्याचं किंवा यांच्यामध्ये जे काही कट केलं आहे तो आपल्याला हरवून पाडायचा. आज मातंग बांधवाची जो काही वैचारिक मातंग बांधव आहे त्यांची भूमिका नाही की आपण याच्यापासून आपण विभक्त व्हावं, दूर होतो. हे करत असताना बाबासाहेब आंबेडकरांना माहीत होतं भविष्यामध्ये अशा सगळ्या गोष्टी होतील, म्हणून राऊंड टेबल कॉन्फरन्स ज्यावेळेस भरायच्या त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी सेपरेट सेटलमेंटची भूमिका मांडली होती. सेपरेट सेटलमेंट म्हणजे काय की स्वतंत्र मतदारसंघ, जेवढे खासदार त्यांचे असतील तेवढेच खासदार आपल्या भूमिका, आपल्या समस्या मांडण्यासाठी आपापले आमदार खासदार तिथं असावेत, म्हणून सेपरेट सेटलमेंटची बाबासाहेब आंबेडकरांनी भूमिका मांडली होती. पहिली गोलमेज परिषद 1929-30 या सगळ्या तिन्ही गोलमेज परिषदा बाबासाहेब आंबेडकर होती. परंतु ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांच्या मागण्या आता हे इंग्रज सरकार मान्य करणार आहे आणि या ठिकाणी सेपरेट सेटलमेंटची भाषा झाल्याच्यानंतर आपला त्या माध्यमातून लोकशाही आपली सेपरेट होऊन जाईल. तर हे त्यांना ज्यावेळेस भीती त्यांना कळाली गांधीजींना वगैरे, तर त्यावेळेस त्यांनी पुणे पॅक्ट जो आहे, पुणे करार त्या ठिकाणी आला होता. पुणे कराराच्या माध्यमातून सेपरेट सेटलमेंट न होता गांधीजींना म्हणजे हरिजनांसाठी आरक्षण तिथं आरक्षणाचा मुद्दा तिथं आला. म्हणजे आरक्षण म्हणजे काय, मुळामध्ये आरक्षणामध्ये आपल्याला आपल्या लेकरांना शिक्षण असेल, सेवा म्हणजे नोकरी असतील, जगमालमत्ता असेल, जे काही सगळ्या गोष्टी आहेत ते आरक्षणाच्या माध्यमातून आपण आपली जी काही आर्थिक क्षमता असेल सगळ्या गोष्टी भरून काढण्यासाठी आपलं आरक्षण आलं होतं. आता एक समाज ज्याला अगोदर शिक्षण मिळालं तो थोडा पुढे गेल्याच्यानंतर जो बॅकवर्ड क्लास आहे, जो मागेलेला जो क्लास आहे तो मागच राहणार आहे. मग त्याला त्यांच्या बरोबरीला आणण्यासाठी म्हणजे समता प्रस्थापित करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण या जे काही पिछडे समाज होते, जे मागासवर्गीय लोक होते त्यांना दिलं होतं. मग तुम्ही सांगा, एखादा धनदांडगा आहे आणि एखादा गरीब आहे, तो गरीब कितीही मोठा व्हायचा प्रयत्न केला तर तो होऊ शकतो का? त्याला त्या पद्धतीच्या सवलती सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत. मग बाबासाहेब आंबेडकरांनी पर्टिक्युलर असं बौद्ध समाजाला किंवा महार समाजाला दिलं का 13% आरक्षण? नाही. जे आरक्षण दिलेलं आहे ते सर्व 13% आरक्षण आहे 59 जातीला आहे. मग 59 जातीला शिक्षण सगळ्यासाठी बाबासाहेबांनी दिलं. शिका संघटित व्हा हा फक्त बौद्ध समाजाला सांगितलं का? ते खुलेआम सांगितले. ज्याला जो मंत्र स्वीकारायचा त्यानं स्वीकारावा. परंतु आपल्या समाजानं त्याची जी ढाल बनून शिका म्हणल्याच्यानंतर त्यांनी शिकला, पुढं आला. 58 जातीला पण बाबासाहेब आंबेडकरांना शिका, संघटित व्हा, संघर्ष करा सर्वांना सांगितलं. परंतु जो समाज आला, पुढं शिकला आणि तो प्रगत झाला. मग असं कोणी म्हणू शकत नाही की यानं खाल्लं त्यानं खाल्लं, असं म्हणायची भाषाच नाही. हे भडकाऊ भाषण या सगळ्या गोष्टी आहेत ना, हे समाजामध्ये हे रोष एकमेकाबद्दल द्वेष भावना म्हणजे पेरण्याचं काम आहे. तर 13% आरक्षण जे आहे त्याच्यामध्ये प्रगती चर्मकार समाजाची झाली, चांभार समाज झाली, मातंग समाजाची झाली, सर्वांची झाली. मग आता राजकारणाचा विचार करून ह्या सरकारनं तोडाफोडा आणि राज्य करा ही नीती अवलंबली आहे. मुळामध्ये संसद आणि राष्ट्रपती ह्या दोघांच्याच हातामध्ये आहे. म्हणजे संसद म्हणजे पार्लिमेंट आणि राष्ट्रपतीच्या हातामध्ये काय आहे की या ठिकाणी रिझर्वेशन काय करायचं काय नाही, आरक्षणाचे मुद्दे याच्यामध्ये स्टेट लेवलचं सरकार आपण हे करू हस्तक्षेप करत नाही. कारण की जर त्यांना जर कल्याणकारी राज्याचा विचार जर केला, DPSP डायरेक्टर स्टेट प्रिन्सिपल पॉलिसीमध्ये जर विचार केला, आर्टिकल 46 नुसार त्यांनी आपल्याला सगळ्या गोष्टी म्हणजे
इथला जो मागासवर्गीय समाज आहे त्यांना शिक्षण असेल RTच्या माध्यमातून शिक्षण ते देतात, घरकुलाचा विषय असेल घर देतात, सगळ्या गोष्टी देतात शासन स्तरावर आणि राज्य स्तरावर राज्याच्या माध्यमातून. मग त्याच्यामध्ये ते काम त्याचं आहे, कल्याणकारी राज्य लोकांचं कल्याण करायचं काम त्याचं आहे. पण त्यांचं काम आपल्यामध्ये ढवळाढवळ जातीमध्ये फूट पाडणं हे काम त्यांचं नाही. ते रिझर्वेशनचा मुद्दा बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हातात ठेवलाच नाही मुळामध्ये पूर्वीपासूनच. राष्ट्रपती आणि संसद हे त्याच्यावर निर्णय घेतील. मग काही ठिकाणी 1975 मध्ये माला आणि माधवी समाजात जे लढा सुरू झाला, पंजाबपासून असेल, हरियाणाचा असेल, आंध्र प्रदेशचा असेल, हे तिथून जे सुरुवात केली. कारण की प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळी लोकसंख्या आहे, वेगवेगळ्या जाती धर्माची, आणि त्या पद्धतीनं तिथलं राजकारण त्या समाजाच्या हातामध्ये असतं. मग आता इथलं राजकारण त्यांना जड चाललंय. मग त्यासाठी हा त्यांनी केलेला कट आहे. म्हणून डोक्यामध्ये पहिल्यांदा हे ठेवा की आपला हा लढा आपला मातंग मानवाशी मुळात नाहीच. आपला लढा हा इथल्या सरकारशी आहे, आणि हा सरकारने केलेला जो कट आहे त्यांना समोर ठेवून ते हाणून पाडण्यासाठी आपल्याला 9 ऑगस्टला 2026 रविवार आहे, त्या दिवशी आपल्याला आपली ताकद दाखवायची. जी ताकद काल अभिजित बितकेनं बाहेर देशामध्ये 2 कोटीचं पॅकेज सोडून तो इथं येऊन ती ताकद दाखवली. आज इथे लोकशाही जिवंत आहे हे दाखवण्याचं धाडस त्यानं केलंय. इथल्या त्याला साथ देणाऱ्या इथल्या प्रत्येक उच्च शिक्षित विद्यार्थ्यांना केलं. देशाच्या कानाकोपऱ्यातले विद्यार्थी आले होते, तर आपण तिथं जाऊ शकलो जरी नसलो, तर आज आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये जे चालू असलेलं जे काय जातीयतेचं राजकारण ते मोडून पाडण्यासाठी आपल्याला आपण जिवंत आहोत, आपण लोकशाही जिवंत ठेवणारे आहोत, आपण आंबेडकरवादी आहोत, आंबेडकरवादी अनुयायी आहोत, हे दाखवून देण्यासाठी आपण सर्वजण 9 ऑगस्ट 2026ला नांदेड येथे येऊन आपली ताकद अशी 1800 आपण दाखवली होती, तीच ताकद त्यांकडून अपेक्षित आहे. एवढंच म्हणून तुम्हाला आवाहन करतो. थांबतो. जय भीम. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.